अमेरिका इराण युद्धाचा ड्रायफ्रूटच्या बाजाराला देखील मोठा फटका बसलाय। रायगडच्या माणगाव बाजारपेठेत फळांचे दर वाढलेले आहेत। सफरचंद, द्राक्ष, किवीच्या किमतीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे। तर जेएनपीए बंदरावर देखील युद्धाचा परिणाम पाहायला मिळत आहे। जेएनपीए बंदरामध्ये 4000 कंटेनर सध्या अडकलेले आहेत। शिपिंग कंपन्या देखील शिपिंग करण्यासाठी नकार देत आहेत। युद्धामुळे जेएनपीए बंदरामध्ये 4000 कंटेनर अडकून पडली। जळगावमध्ये गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर सध्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। घरगुती सिलेंडरसाठी शिवाजीनगर भागात ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। तर अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे भारतामध्ये गॅस एजन्सीला मोठा फटका बसलाय। ठाण्यामधील कोपरीमध्ये हॉटेल व्यावसायिकांसाठी येणारा एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये तुटवडा निर्माण झालेला आहे। तर दुसरीकडे घरगुती गॅस वेळेत मिळत असल्याची माहिती एलपीजी गॅस सिलेंडर कामगारांनी दिली आहे। अमेरिका, इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला देखील मोठा फटका बसलेला आहे। यामध्ये पाहिलं तर जो गॅस जो आहे तो घरगुती त्याच्यावरती देखील मोठा फटका गृहिणींना बसलेला आहे, तसेच व्यापाऱ्यांना, हॉटेल व्यावसायिकांना देखील बसलेला आहे। मात्र आपण सध्या ठाण्यातील कोपरी परिसरात आहोत। या ठिकाणी अनेक गॅस कंपन्या आहेत। त्या पाहायला गेले तर गेल्या काही दिवसापासून गॅसचा तुटवडा जाणत असल्या कारणास्तव मोठ्या प्रमाणाचा फटका जो आहे तो गृहिणींना देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतंय। होटल वालों के पीछे कम से कम 110-15 रुपए बढ़ गया है और घरगुती गैस है उसके पीछे अपना 60 रुपए बढ़ गया है और जो 5 किलो है उसके 25 रुपए बढ़ गया है। त्यामुळे योगेश सावंत, गणेशोरा, TV9 मराठी, ठाणे। तर पुण्यामधील अनेक हॉटेल्सना सिलेंडरचा तुटवडा भासतोय। अनेक हॉटेलमध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक सध्या संकटात आहे। पुण्यामध्ये अनेक हॉटेल्सना सध्या सिलेंडरचा तुटवडा भासतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हॉटेलमध्ये आता सध्या गॅसवर जेवण न बनवता चुलीवर जेवण बनवलं जात आहे। हॉटेलच्या बाहेर देखील आता तशा प्रकारचे बोर्ड लागलेले पाहायला मिळत आहेत।